तुम्ही रोज अशा चुका करता की ज्यामुळे शरीर हळूहळू कमजोर होते, पण तुम्हाला याची कल्पना पण नाही. जर रोज तुम्ही अशा चुका करत असाल, तर मी तुम्हाला अशा 30 सवयी सांगणार आहेत. त्या जर तुम्ही आजपासून फॉलो केल्या, तर तुमचे शरीर फिट, मन शांत आणि आरोग्य खूप चांगलं राहू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातल्या काही चुका बहुतांश लोक रोज करतात आणि त्याचं पुढे जाऊन मोठ्या आजाराचे कारण बनतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सगळ्या टिप्स या खूप महत्त्वाच्या आहेत. 1. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीरातील घाण आणि विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. पचन सुधारतं, पोट साफ राहायला मदत होते आणि दिवसभर शरीर फ्रेश वाटतं. शक्य असेल तर चहा आधी पाणी प्या, कारण ही सवय आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. 2. उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका. आजकाल अनेक लोक नुकताच मोबाईल पाहतात, पण ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. सकाळी मोबाईल पाहिल्याने डोळ्यावर आणि मेंदूवर ताण येतो. दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. काही मिनिटं शांत बसा, देवाचं नाव घ्या किंवा लांब श्वास घ्या. यामुळे मन रिलॅक्स राहतं आणि दिवस चांगला जातो. 3. रोज सूर्यप्रकाश घ्या. रोज 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराला नैसर्गिक विटॅमिन डी मिळतं. यामुळे हाडे मजबूत राहतात आणि कमजोरी कमी होण्यास मदत होते. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. 4. सकाळी हलका व्यायाम करा. सकाळी चालणं, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर ॲक्टिव्ह राहतं. रक्तभिसरण सुधारतं, वजन नियंत्रणात राहायला मदत होते आणि दिवसभर ऊर्जा मिळते. रोज थोडासा व्यायाम ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे. 5. रोज पुरेसं पाणी प्या. दिवसभर कमी पाणी प्यायल्याने शरीरात थकवा, डोकेदुखी आणि त्वचा कोरडी पडण्यासारख्या समस्या वाढू शकतात. यामुळे दिवसातून पुरेसं पाणी खूप महत्त्वाचं आहे. शरीर हायड्रेट राहील तर आरोग्यही चांगलं राहतं. 6. नाश्ता कधीही टाळू नका. सकाळचा नाश्ता हा शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर काम करण्याची ताकद मिळते. नाश्ता स्किप केल्याने कमजोरी आणि थकवा जाणवू शकतो. 7. जास्त साखर खाणं कमी करा. अति साखर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू शकते आणि डायबिटीसचा धोका वाढतो. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने शरीर लवकर थकू शकते. त्यामुळे शक्य तितकी कमी साखर खाण्याची सवय लावा. बाहेरचं तेलकट खाणं कमी करा. बाहेरचं जंक फूड आणि तेलकट पदार्थ चविष्ट वाटतात, पण ते शरीरासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि पचनावरही वाईट परिणाम होतो. घरचं ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. 9. रोज एक फळ जरूर खा. फळामध्ये भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असतात. रोज एक तरी फळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहायला मदत होते. हिरव्या भाज्या खा. हिरव्या भाज्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात, जी शरीर मजबूत ठेवण्यास मदत करतात. रक्त वाढण्यासाठी आणि शरीरात ताकद टिकवण्यासाठी हिरव्या भाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. 11. जेवण हळूहळू करा. अनेक लोक खूप घाईघाईत जेवतात, पण त्यामुळे पचन बिघडू शकतं. अन्न नीट चावून आणि शांतपणे खाल्ल्याने पचन सुधारतं आणि पोटाच्या समस्या कमी होतात. 12. रात्री उशिरा येऊ नका. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचन नीट होत नाहीत. त्यामुळे ॲसिडिटी, वजन वाढणे आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. शक्यतो झोपण्याच्या 2 तास आधी जेवण करा. 13. पुरेशी झोप घ्या. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. दररोज 7 ते 8 तास झोप घेतल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि दिवसभर फ्रेश वाटतं. 14. तणाव कमी ठेवा. जास्त स्ट्रेसमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. सतत तणावात राहिल्याने अनेक आजार वाढू शकतात. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहा. 15. रोज चालण्याची सवय लावा. दररोज थोडं चालल्याने शरीर फिट राहतं आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते. चालणं हा सर्वात सोपा आणि उत्तम व्यायाम मानला जातो. 16. जास्त मीठ खाणे टाळा. अति मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका असतो. यामुळे अन्नामध्ये जास्त मीठ वापरणे टाळा आणि संतुलित प्रमाणात मीठ खा. योग आणि प्राणायाम करा. योग आणि प्राणायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत राहतं. तणाव कमी होतो आणि शरीर अधिक लवचिक व ॲक्टिव्ह राहतं. 18. जास्त चहा कॉफी टाळा. अति चहा किंवा कॉफी प्यायल्याने झोपेवर आणि पचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून मर्यादित प्रमाणातच चहा किंवा कॉफी प्या. 19. थंड पेय कमी प्या. जास्त थंड पेय पिण्यामुळे पचन बिघडू शकतं
आणि घशाच्या समस्या वाढवू शकतात. शक्यतो साधं किंवा कोमट पाणी पिण्याची सवय लावा. 20. घरचं ताजं अन्न खा. घरचं ताजं अन्न शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर असतं. बाहेरच्या पदार्थापेक्षा घरचं जेवण स्वच्छ आणि पौष्टिक असतं. त्यामुळे शक्य तितकं घरचं अन्न खा. 21. रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. दिवसभर काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढलं खूप गरजेचं आहे. आवडतं गाणं ऐका, शांत बसा किंवा थोडा आराम करा. 22. जास्त वेळ बसून राहू नका. सतत एका जागी बसून राहिल्याने वजन वाढू शकतं आणि पाठदुखी, मानदुखी यासारख्या समस्या वाढतात. त्यामुळे दर थोड्या वेळाने उठून चालण्याची सवय लावा. 23. फास्ट फूड कमी खा. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारखं फास्ट फूड चविष्ट वाटतं, पण ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे वजन वाढतं आणि शरीर हळूहळू कमजोर होऊ शकतं. धूम्रपान टाळा. धूम्रपानामुळे फुफ्फुसावर आणि शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. निरोगी राहायचं असेल तर धूम्रपानापासून दूर राहा. 25. मद्यपान कमी करा. अतिमद्यपानामुळे शरीर कमजोर होतं आणि लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितकं मद्यपान टाळण्याचा प्रयत्न करा. 26. मन आनंदी ठेवा. नेहमी आनंदी किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. हसतमुख राहिल्याने मानसिक आरोग्य सुधारतं आणि शरीरावरही चांगला परिणाम होतो. 28. वेळेवर जेवा. अनियमित वेळेला जेवल्याने पचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज शक्यतो ठरलेल्या वेळेवर जेवण करण्याची सवय लावा. 29. पोट साफ राहणं गरजेचं आहे. पोट साफ न होण्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पचन चांगले ठेवण्यासाठी फायबरयुक्त अन्न आणि भरपूर पाणी प्या. 30. वेळोवेळी हेल्थ चेकअप करा. अनेक वेळा शरीरातील आजार सुरुवातीला समजत नाही. त्यामुळे वेळोवेळी हेल्थ चेकअप केल्याने समस्या लवकर समजू शकतात. मित्रांनो, आरोग्याला सर्वात जास्त महत्त्व द्या. पैसा, काम, बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात. पण चांगलं आरोग्य असेल तरच आयुष्य आनंदी जगता येतं. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी नक्की घ्या. तर मित्रांनो, या 30 टिप्सपैकी तुम्ही किती टिप्स रोज फॉलो करता हे कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. जर तुम्हाला असेच आरोग्यविषयक व्हिडिओ, घरगुती उपाय व हेल्दी टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू.